नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आता मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून त्यानंतर भरणा केलेला आहे, अशा काही शेतकऱ्यांना वेंडरचे ऑप्शन येऊन वेंडर सिलेक्शन शेतकऱ्यांनी केलेले आहे. परंतु अजूनही बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी अजूनही वेंडरची निवड केलेली नाही किंवा कोणत्या वेंडरची निवड करावी हे देखील त्यांना अजून कळत नाही. त्यामध्ये पण काय आहे, जवळपास 15 कंपन्यांची नावे या वेंडर लिस्टमध्ये होते. आता त्यामधून सद्यस्थितीमध्ये फक्त 8 कंपन्यांची नावे राहिलेली आहेत. राहिलेल्या कंपन्यांचा कोटा पूर्ण झाल्यामुळे कंपन्या ह्या वेंडर लिस्टमधून कमी झालेल्या आहेत. आता सुरुवातीला जेव्हा वेंडर लिस्ट आली तेव्हा वेंडर लिस्टमध्ये नामांकित म्हणून शेतकऱ्याच्या ओळखीच्या कंपन्या म्हणून फक्त आयकॉन कंपनी व त्यासोबतच जैन कंपनी जी आहे, या 2च कंपन्या शेतकऱ्याच्या ओळखीच्या कंपन्या किंवा नामांकित कंपन्या म्हणून या 2च कंपन्या होत्या. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आयकॉन सोलार व त्यासोबतच जैन इरिगेशन सिस्टम सोलार याच ऑप्शनवर क्लिक करून यांचीच निवड केलेली आहे. आता यामध्ये त्यामुळे जे काय आहे त्यांचा कोटा सर्वात आधी संपला. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यानंतरची पसंती जी ही सद्भाव कंपनीला दिली. कारण सद्भाव कंपनी ही देखील ACDC दोन्ही असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सद्भावला चांगली पसंती दिली. त्यामुळे देखील सद्भाव कंपनीचे देखील कोटा आता जवळपास संपत आलेला आहे. यामध्ये आता शेतकऱ्यांना सद्भाव देखील संपल्यानंतर अशा अजूनही शेतकऱ्यांसाठी अजून 1-2 कंपन्या अशा आहेत की ज्याच्यात देखील सिस्टम हे ACDC असून तुम्ही कोणत्याही प्रकारे मोटर चालवू शकता. तुमची ऑलरेडी असलेली मोटर देखील त्याच्यावरती चालू शकते. त्यावरती आपण देखील वेगवेगळे व्हिडिओ बनवणारच आहोत. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, बरेच शेतकरी असे आहेत की हे अजूनही नामांकित ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांची वेंडर लिस्टमध्ये येण्याची वाट पाहत आहे. या कंपन्यांमध्ये जवळपास टाटा असेल, इकोजेन असेल, शक्ती, त्यासोबतच ओसवाल, माधुरी, म्हणजे ज्या कंपन्या आधी कुसुम योजनेसाठी काम पाहत होत्या किंवा काम करत होत्या, त्यामध्ये JK येते. अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या ओळखीच्या कंपन्या आहेत. ऑलरेडी शेतकऱ्यांनी त्या कंपनीचे सोलार पंप काहींनी घेतलेले आहेत किंवा काहींच्या शेजाऱ्याकडे तो पंप असल्यामुळे तो त्यांना पंप तोच पाहिजे असल्यामुळे बरेच शेतकरी अजूनही वेटिंगवर आहेत, वेंडर सिलेक्शन करत नाहीत. आता यामध्ये शेतकऱ्याचा हा जो प्रश्न आहे की वेंडर लिस्टमध्ये या नामांकित म्हणजेच कुसुममध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्या कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, सहसा बऱ्याच साऱ्या कंपन्या ज्या आहेत, आता माधुरीची आपल्याला माहिती मिळाली आहे की 12 तारखेनंतर माधुरी कंपनी ही वेंडर लिस्टमध्ये येणार आहे. त्यानंतर स्पॅन असेल, शक्ती असेल, या ज्या कंपन्या आहेत या 15 ते 16 तारखेला वेंडर लिस्टमध्ये येणार असे आहेत. त्यासोबतच टाटा देखील 15 तारखेला किंवा 16 तारखेला वेंडर लिस्टमध्ये येऊ शकते, अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याने नामांकितच का निवडतात? शेतकऱ्यांना नामांकित कंपनी का लागते? कारण शेतकरी मित्रांनो, आता ज्या सध्या कंपन्या आहेत, या कंपन्या एकदम नव्या आहेत. या कंपन्यांनी इथून मागच्या कोणत्याही योजनेसाठी काम केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला एक तर पंप कसा आहे हे माहीत नसते, पंपाची क्वालिटी माहीत नसते. त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी निवड केलेली नाही. परंतु ज्या शेतकऱ्याला नामांकितच कंपनी पाहिजे अशी त्यांच्यासाठी माहिती आहे की जवळपास 15 ते 16 तारखेपर्यंत बऱ्याच साऱ्या नामांकित कंपन्या ह्या वेंडर लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.